2021 मध्ये होम लोनचे व्याजदर 6.5 ते 7% रेंजमध्ये होते। मात्र रशिया युक्रेन युद्ध चालू झालं आणि त्याचा फटका भारतातल्या सामान्य लोकांना बसला। एप्रिल 2022 मध्ये रेपो रेट होता 4%, मात्र त्यानंतर रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढ चालू केली आणि केवळ 9 महिन्यात रेपो रेट 6.5% पोहोचला। त्यामुळे बँकांनी सर्वच प्रकारच्या कर्जाच्या व्याजदरात 2 ते 3% वाढ केली। 6.5% असणारा होम लोनचा व्याजदर पोहोचला 9% वर। होम लोनच्या EMI मध्ये जवळपास 30% वाढ झाली आणि सामान्य माणसाचं बजेट कोलमडलं। मात्र आता लवकरच सामान्य कर्जदारांच्या अडचणी कमी होण्याची शक्यता आहे। पुढच्या 2 ते 3 वर्षात होम लोनचे व्याजदर 6%च्या खाली जातील असा आमचा अंदाज आहे। आम्ही असं का म्हणतोय आणि या संधीचा आपण कसा फायदा करून घ्यायचा ते आता जाणून घेऊया। तुमच्या समोर जो चार्ट दिसतोय तो 10 वर्ष मॅच्युरिटी असणाऱ्या भारत सरकारच्या बॉन्डचा मंथली चार्ट आहे। हा चार्ट आपण नीट बघितला तर आपल्या लक्षात येईल की हे व्याजदर मागच्या अनेक वर्षांपासून डाऊन ट्रेंड मध्ये आहेत। मंथली चार्टवर लोअर हाय आणि लोअर लो फॉर्मेशन पाहायला मिळतंय। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024-25 चं बजेट सादर केलं। सरकारचा 2024-25 या आर्थिक वर्षात 14,13,000 कोटींचं कर्ज घेण्याचा प्लॅन आहे। म्हणजेच या वर्षीच्या तुलनेत पुढच्या वर्षी सरकार कमी कर्ज घेणार आहे। सरकारकडून कर्जाची मागणी कमी झाल्यामुळे व्याजदरात घसरण पाहायला मिळाली आहे। एकंदरीत विचार केल्यास 10 वर्षाचे बॉन्ड रेपो रेट आणि होम लोनचे व्याजदर आता वर जाण्याची शक्यता खूप कमी आहे। लोअर हाय आणि लोअर लो फॉर्मेशन चालू राहिलं तर 10 वर्ष मॅच्युरिटी असणाऱ्या बॉन्डचे व्याजदर पुढच्या 3 वर्षात साधारण 3% कमी होऊ शकतात। असं झाल्यास आपल्या होम लोनचे व्याजदर देखील साधारण 2 ते 3% कमी होतील। यामुळे होम लोनचे EMI साधारण 20 ते 25% कमी होतील आणि करोडो नागरिकांना कर्जदारांना त्याचा फायदा होईल। शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून आपण ह्या संधीचा फायदा करून घेऊ शकतो। व्याजदर कमी झाले तर त्याचा कोणत्या सेक्टरला सर्वाधिक फायदा होईल ते आता जाणून घेऊया। याचा सगळ्यात जास्त सकारात्मक परिणाम होईल रिअल इस्टेट सेक्टरवर। होम लोनचे व्याजदर कमी झाले तर अनेक लोक घर घेण्याचा निर्णय घेऊ शकतात। तसेच व्याजदर कमी झाल्यामुळे त्यांना आहे त्या पगारात जास्त लोन मिळेल आणि लोक तेवढ्याच EMI मध्ये मोठं घर घेऊ शकतील। निफ्टी रिअल्टी इंडेक्सने मंथली चार्टवर ब्रेकआउट देऊन 2023 मध्येच मोठ्या तेजीचे संकेत दिलेत। आता जर व्याजदर आणखी कमी झाले तर रिअल इस्टेट कंपन्यांच्या विक्रीमध्ये प्रचंड मोठी वाढ होईल आणि त्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी येईल। जर लोक घर खरेदी करणार असतील तर अर्थातच ते लोन घेतील आणि यामुळे हाऊसिंग फायनान्स कंपन्यांचा व्यवसाय वाढेल। LIC हाऊसिंग फायनान्स, रेपको होम फायनान्स, कॅनफिन होम्स, GIC हाऊसिंग फायनान्स सारख्या शेअर्समध्ये पुढच्या 3 वर्षात चांगला रिटर्न मिळू शकतो। याचबरोबर व्याजदर कमी झाले तर बॉन्डच्या किमती वाढतील। बँकांना बॉन्डमध्ये गुंतवणूक करावी लागते। पुढच्या 3 वर्षात व्याजदर 2 ते 3% कमी झाले तर बॉन्डच्या किमती 20 ते 40% वाढतील। यामुळे बँकांच्या नफ्यामध्ये चांगली वाढ होईल। याचा HDFC बँक आणि कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्सवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो।